राम मंडळी, जय खानदेश. मी तुमचा लाडका पप्पू किराणावाला. तर स्वागत आहे तुमचं आपल्या 5व्या मिनी ब्लॉग मध्ये. तर रोजच्या नियोजनानुसार आपण चाललोय आपल्या दुकानाकडे. तसंच आपले मोठे बंधू म्हणे आज काम चालू होणार आहे, त्यासाठी मी 1000 लिटरची पाण्याची टाकी आणून घेतली म्हणे. म्हटलं ठीक आहे, चला आपण आपले दुकान उघडू, दुकानाचं सामान वगैरे बाहेर काढू. तसंच मकर संक्रांती जवळ होती, मी त्यासाठी पतंग आणून घेतले. तर मग तेवढ्यात पप्पा ते आले. पप्पा ते एका छोटूला घेऊन आले होते. पप्पा ते म्हणे तू दुकान उघड. छोटू पण एकदम मस्त बघत होता. मग चला म्हटलं आपण आपल्या दुकानाकडे जाऊ. तिथे वेल्डिंग वाले दादा काम करत होते, दुकान वगैरे उघडले. तेवढे 2 कस्टमर आले. आपल्या वासूला म्हटलं एकदम फ्रेश टकाटक पाणी भरून घे. मग छोटीची कटिंग करत होतो, त्याची कटिंग वगैरे करून घेतली. मग त्याला भाऊ म्हणे चल म्हणे दुकानाकडे ये म्हणे. मग तिथं ते सलाई वगैरे बाहेर काढून कारागिरांनी त्याला सरळ करायचं काम चालू केलं होतं. ते सरळ वगैरे करत होते. तेवढ्यात म्हटलं चला आपण आपल्या दुकानाकडे जाऊ. भाऊ म्हणे काही काम नाही इथं आता. मग दुकानाकडे गेलो. तेवढ्यात बघतो तो काय भाऊ वासू कटिंग करतोय. परत भाऊचा फोन आला. परत दुकानाकडे गेलो. भाऊ म्हणे चला पाणी घेऊन आणायचंय म्हणे. आपल्या मालकांच्या निगराणीत काम चालूच होतं. मग मिस्त्री दादा एकदम मस्त कटिंग करत होते ते लोखंडची. मग त्या दादांनी पिंजरा वगैरे बांधायचं काम चालू केलं. मग पिंजरा बांधला गेला, त्याला साईडला ठेवून दिला. मस्त पैकी म्हटलं चला आता आपण दुकान वगैरे क्लोज करून घेतली, घराकडे जाऊ. घरून जेवण वगैरे करून परत दुकानाकडे आ. पप्पांना म्हटलं तुम्ही जेवण वगैरे करून घ्या. तेवढ्यात आपले मिस्त्री दादा एकदम मारीसारखी ऍक्शन करत होते. मग ते म्हणे सिमेंट वगैरे घेऊन ये. मग सिमेंट वगैरे घ्यायला गेलो. त्या भावाने एकदम मस्तपैकी दुकान वगैरे उघडली आणि सिमेंटची थैली ठेवली आपल्या गाडीवर. सिमेंट वगैरे सोडायला गेलो दुकानाकडे. सिमेंट वगैरे सोडून घेतलं. मग मिस्त्री दादाने दुसऱ्या दादाला म्हणजे तू माती वगैरे काढून घे. मग त्यांनी माती वगैरे काढायचं काम चालू केलं. एका खड्ड्यात ती माती काढली गेली. तेवढ्यात त्यांनी दुसऱ्या खड्ड्यात उडी मारल्या धपाक करून एकदम स्टाईल मध्ये. तुम मेरे गिरोह में काम करो. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघलाकर उसका आकार बदल देता है. माती वगैरे काढून झालं. मग त्यांनी रेती टाकायचं काम चालू केलं. खडी वगैरे टाकली. मग त्याच्यात पाणी वगैरे टाकून घ्या. काय मिस्त्री दादाने त्यांना सिमेंट टाकायला लावलं. त्यांनी तर गुंटीची गुंटी फेकून दिली. अहो असं काय केलं म्हटलं यांनी. तेवढ्यात त्यांनी सिमेंटची गुंटी वगैरे फोडली आणि अर्धी गुंटी दुसऱ्या खड्ड्यावर टाकून दिली. त्यांनी सिमेंट वगैरे सगळं मिक्स करायचं काम चालू केलं. तेवढ्यात दुसऱ्या दादांनी त्याला प्लेन वगैरे करून घेतलं, पाणी वगैरे टाकून मस्त. तेवढ्यात तेव्हा पाणी संपून गेलंय. आम्ही बसतो थोड्या वेळा आराम करतो. तेवढ्यात पाणी गेलं. मग घरी गेलो. पाणी वगैरे मस्तपैकी नळी लावून घेतली आणि गाडीमध्ये पाणी भरायचं काम चालू केलं. म्हटलं चला आता पाणी भरलं गेलं. म्हटलं चला आता दुकानाकडे गेलो. वासू उभत होता. वासूला म्हटलं चल भाऊ तू दुकान वगैरे उघड, मी आलोच म्हटलं लगेच. मग दुकानाकडे गेलो. वासू काम करतच होता. तेवढ्यात एक भाऊ म्हणे माझी कटिंग करून द्या. बघितली की तुमच्या भाऊची पण स्टाईल कटिंग करायची. हा म्हटलं चला आपला पण फेस थोडा खराब होऊन गेलाय, आपल्या फेसला पण काहीतरी करून घेऊ. मग काय तुमच्या भाऊचा पण फेस एकदम चमकायला लागला. मग म्हटलं चला आता दुकान मंगल करून घेऊ. वासूला म्हटलं लाईट वगैरे बंद कर आणि शटर वगैरे खाली डाऊन करून घे आणि कुलूप लावून घे. मग वासूची धूम काढली, मी माझी धूम काढली. तर वासू चालला पुढे. इथंच आपल्या 5व्या ब्लॉगची जर्नी संपते. आवडल्यास लाईक फॉलो शेअर करून तुमच्या भावाला पण सपोर्ट करा. जय खानदेश.